प्रकरण 5. सैतानाचे गुलाम. सैतानाची शाळा. आळशी माणूस हा सैतानाचा गुलाम असतो असे म्हणतात. इंग्रजीत एक म्हण आहे, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. म्हणजे रिकामे मन ही सैतानाची शाळा असते. ज्यांचे मन रिकामे आहे ते सर्वजण सैतानाचेच गुलाम असतात. समाजात अशा तऱ्हेने सैतानाची गुलाम झालेली भरपूर माणसे आढळतात. त्यांचे 3 प्रकार आहेत. कला जपणारा चोर. पहिला प्रकार म्हणजे चोरी करणारे लोक. दुसऱ्याचे द्रव्य चोरावेसे यांना का वाटते? कारण त्यांना कामाचा कंटाळा असतो. पण काम न करता पोट भरणे या जगात शक्य नसते. द्रव्य म्हणजे साठवलेले श्रमच असतात. हे साठवलेले श्रम म्हणजेच द्रव्य चोरून ही मंडळी आपले पोट भरतात. या चोरामध्ये प्रकार आहेत. आळशी असूनही ज्यांच्याकडे थोडेसे धाडस असते ते दरोडेखोर होतात. घरफोड्या करणारे चोर कमी धाडसी असतात. चोर आळशी असला तरी माणूसच असतो. तो त्यातही आपली कला दाखवतो. मृच्छकटिक नाटकात शर्विलक नावाचा चोर चारुदत्ताचे घर फोडतो व चारुदत्ताची प्रेयसी वसंतसेना हिने विश्वासाने चारुदत्ताकडे ठेवलेले दागिने तो चोरतो. त्यावेळी चारुदत्ताचा मित्र मैत्रेय भटजी तेथे येतो. चोरी झाल्याचे ऐकून तो हळहळतो. पण भिंतीला पाडलेले षटकोनी आकाराचे चित्र पाहून त्याला आश्चर्य वाटते. तो म्हणतो, या चोराने किती सुंदर भोग पाडले आहे, कमाल आहे त्याची. अशा प्रकारे चोरही चोरी करताना आपली कला जपत असतात. क्रूर चोर. दुसऱ्याच्या श्रमावर जगायचे ही चोरी मागील कल्पना असते. या कामात चोर झालेली ही आळशी माणसे अतिशय क्रूर बनतात. काही वर्षापूर्वी पुण्यात कॅनरा बँकेच्या शाखेवर भर दिवसात दरोडेखोरांनी दरोडा घातला. सर्व कॅश त्यांनी नेलीच, पण प्रतिकार करणाऱ्या रखवालदारालाही गोळी घालून ठार केले. म्हणजे चोरीसाठी हे आळशी लोक खुनासारखे कृत्य करायला तयार होतात असे दिसले. धर्मभास्कर वाघ. सुशिक्षित चोरांचा आणखी एक प्रकार आहे. हे सुशिक्षित चोर बँकेतील चेक चोरतात व त्यावरील आकड्यात गडबड करून बँकेला फसवतात. अशा अलीकडच्या सुशिक्षित चोरात धुळ्याच्या धर्मभास्कर वाघ याचा पहिला नंबर लागेल. तो चेकवर 0 वाढवून लाखो रुपये काढी. अशा तऱ्हेने जिल्हा परिषदेच्या खात्यातून काही वर्षात त्याने कोट्यावधी रुपये काढून घेतले आणि त्या पैशातून मंदिरांची दुरुस्ती, मंदिरांतील जेवणावळी अशी कामे केली. तो धर्मभास्कर आपल्या भक्तांना सांगायचा, मला देवी प्रसन्न आहे. ती माझ्या उशाखाली नोटांचे गठ्ठे ठेवते. खरे म्हणजे धर्मभास्कर वाघला जिल्हा परिषदेत रोखपालाची नोकरी होती. पण आळशीपणामुळे चेनचंगळ करावी असे त्याला वाटले आणि त्याने चेकवर गडबड करण्याची युक्ती शोधून काढली. धर्मभास्कर वाघच्या करामतीवर नंतर चित्रपटही निघाला आहे. सुशिक्षित चोरांच्या करामती. अशा या चोरांच्या विविध करामतीवर, दरोड्यांच्या हकीकतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. या सुशिक्षित चोरांच्या मनात सोप्या मार्गाने द्रव्य मिळवण्याचे विचार असतात आणि लोकही कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याच्या लालसेने फसतात. अलीकडेच मूळ प्रकाशक असलेल्या एका आळशी माणसाने एक युक्ती शोधून काढली. त्याने जाहीर केले की 3,500 रुपये ठेवा आणि 6 महिन्यात 7,000 रुपये परत घ्या. या आमिषाला शेकडो लोक बळी पडले आणि त्या व्यक्तीकडे अनेक कोटी रुपये जमा झाले. आज जगात असा कोणता धंदा आहे की ज्या धंद्यात 6 महिन्यात पैसे दुप्पट होतील? अर्थातच तथाकथित हा प्रकाशक पैसे परत करू शकला नाही व आता तुरुंगात सक्तीची मजुरी करत आहे. सुशिक्षित चोरांमध्ये हर्षद मेहता सारखे हुशार चोरही असतात. हर्षद मेहता हा बैल शेअर बाजारात उलाढाल करीत असे आणि बँकांच्या व्यवस्थापकाशी संगनमत करून 600 कोटी 500 कोटी अशा रकमा उचलल्या व कधी परत दिल्याच नाहीत. परिणाम, त्याच्या सर्व भानगडी उघडकीस आल्या व त्याला तुरुंगवास भोगावा लागला. पण वयाच्या 40व्या वर्षीच त्याचे तुरुंगात निधन झाले. सुशिक्षित चोरांच्या अशा अनेक करामती श्रीकांत शिनकर यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकात वाचायला मिळतील.
आळशांचा एक वर्ग भिकारी. सैतानाचे गुलाम बनलेल्या अशा तिसऱ्या प्रकारच्या लोकांचा एक वर्ग असतो. हे लोक गुन्हे करीत नाहीत, पण इतरांच्या श्रमावरच जगतात. हा तिसरा प्रकार भीक मागणाऱ्या लोकांचा आहे. भीक मागणारा भीक का मागतो? कारण तो मुळात आळशी असतो. त्याला श्रम न करता जगायची सवय लागलेली असते. प्राचीन ग्रीसमध्ये आणि इंग्लंडमध्ये सुद्धा भीक मागणे गुन्हा ठरवला जात होता व आहे. भारतात सुद्धा इंडियन कोड प्रमाणे भीक मागणे हा गुन्हाच आहे. या गुन्ह्याखाली लोक भिकाऱ्यांना पकडून आसरागृहात ठेवले जाते. पण हिंदुस्थानात असे एतोबा भिकारी हजारोंनी आहेत. त्या सर्वांना पकडून आसरागृहात ठेवणे हे काम सर्वस्वी अशक्य आहे. पुण्यात असे एक आसरागृह होते. मी त्या आसरागृहाला भेट दिली होती. त्या आसरागृहात भिकाऱ्यांनी स्वावलंबी व्हावे म्हणून त्यांना सुतारकाम, बागकाम अशा कला शिकवण्यासाठी शिक्षक नेमले होते. परंतु ते शिक्षक मला म्हणाले की या भिकाऱ्यांपैकी कोणालाच व्यवसाय शिकण्याची इच्छा नाही. भीक मागताना पकडलेले हे भिकारी कैदी नाहीत, त्यामुळे व्यवसाय शिकण्याची जबरदस्ती त्यांच्यावर करता येत नाही. त्या आसरागृहातील भिकाऱ्यांनाही मी भेटलो. त्यावेळी आसरागृहात बंदिस्त होऊन पडलेल्या भिकाऱ्यांपैकी दोघे तिघे म्हणाले, आम्ही काहीच गुन्हा केलेला नाही. आम्हाला येथे विनाकारणच डांबून ठेवले आहे. आमची येथून सुटका करा. देऊळ बांधणारी भिकारीण. अशी थोडीशी आसरागृहे या भिकाऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतच नाहीत. यासाठी सर्व समाजालाच मूल्य शिक्षणाची गरज आहे. भिकारी हा मूलतः आळशी असल्याने इतरांच्या श्रमावर जगण्याचा प्रयत्न करतो. आसरागृहात डांबले तरीही आपण श्रम करून आपले अन्न मिळवावे असे काही त्यांना वाटत नाही. हे भिकारी सर्व सैतानाचेच गुलाम झालेले असतात. तरीही काहींच्या मनात चांगल्या धार्मिक भावना असतात. मुंबईत भीक मागणाऱ्या एका भिकारणीने भिकेचे पैसे आपल्या पंजाबमधील गावातील नातेवाईकांकडे मनी ऑर्डरने पाठवले आणि त्या पैशातून गावात एक मंदिर बांधले. त्या देवळाच्या छायाचित्रासहित ही हकीकत वर्तमानपत्रात आली होती. अमेरिकेतही भिकारी आहेत. तुम्हाला वाटेल की इंग्लंड, अमेरिका सारख्या विकसित देशात भिकारी नसतील, पण तिथेही भिकारी आहेत. भारताप्रमाणेच या सर्व देशात भीक मागणे हा गुन्हाच ठरवलेला आहे व तेथे तो कायदा कडक आहे. म्हणून हे भिकारी मेणबत्त्या, उदबत्त्या, काडेपेट्या अशा किरकोळ किमतीच्या वस्तूंची विक्री करायला जागोजागी उभे राहतात. प्रत्यक्षात ते भीकच मागत असतात. पण आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून ते वस्तू विक्रीचे असे ढोंग करीत असतात. खरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात अन्नासाठी भीक मागण्याची जरुरीच नाही. कारण अमेरिकेत कोणत्याही माणसाला एक फॉर्म भरून दिला म्हणजे ब्रेडची महिनाभराची कुपने मिळतात. ते दाखवून व देऊन त्यांना कोणत्याही बेकरीत ब्रेड मिळतो. तरीही अमेरिकेत भिकारी आहेतच. कारण श्रमाशिवाय द्रव्य मिळवण्याची मानवी प्रवृत्ती तेथेही आहेच. चंद्रावरचे भूखंड विकले. श्रमाशिवाय द्रव्य मिळवण्याच्या भिकाऱ्यांच्या युक्त्या शेकडो असतात. त्या युक्त्यांचे वर्णन अनेक पुस्तकात केलेले आढळते. श्रमाशिवाय पैसे मिळवताना ही भिकारी मंडळी सहसा कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. अमेरिकेत एका सुशिक्षित भिकाऱ्याने वेगळीच कल्पना लढवली. त्याने एक जाहिरात दिली. त्यात त्याने लिहिले की पॅरिसमधील प्रसिद्ध एफिल टॉवर विकण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. तेव्हा ज्यांना ते विकत हवे आहेत त्यांनी आपला पत्ता कळवा. धनाढ्य उद्योजकाचे आळशी पुत्र त्याच्या या भूलथापांना फसले. यात एफिल टॉवरच्या विक्रीचे पैसे याने मिळवले. हा प्रकार एकदा करून तो थांबला नाही. काही वर्षीच्या अवधीत त्याने 3 वेळा जाहिरात दिली होती. एफिल टॉवरची विक्री जाहीर केली आणि 3 वेळा मूर्ख धनाढ्य पुत्रांनी त्याला पैसे दिले. 1969 साली अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवला, नील आर्मस्ट्रॉंग.
हा पहिला माणूस चंद्रावर उतरला. त्या घटनेचा फायदा घेऊन हुशार व लबाड भिकाऱ्यांनी एक अभिनव योजना आखली. त्यांनी चंद्रावरच जमिनीच्या प्लॉटची विक्री सुरू केली. चंद्रावरचे भूखंड विकत घेणारे असे मूर्ख महाभाग या लोकांनाही मिळाले. लॉटरीमुळे झालेली बर्बादी. सैतानाचे गुलाम हे फक्त चोर व भिकारीच असतात असे नाही. सामान्य मध्यम वर्गातील अनेक चाकरमाने आपला सर्व फुरसतीचा वेळ काहीच काम न करता सैतानासाठी रिकामा ठेवतात. सैतान लागलीच त्यांच्या मनात शिरतो व तेथे घर बांधतो. लॉटरीत मिळणारा पैसा हा श्रमाचा पैसा नव्हे असे कितीही शिरात आणून सांगितले तरी मध्यम वर्ग त्या लोभात पडतोच. लॉटरीपायी आपले आयुष्य बर्बाद केलेल्या एका तरुणाची कथा मला माहीत आहे. हा तरुण एका कारखान्यात चांगल्या पगारावर कर्मचारी होता. कामाचे पैसे संसाराला लागत, त्यामुळे त्याने सावकाराकडून पठाणी कर्ज घेतले व ते पैसे लॉटरीच्या तिकिटात खर्च केले. पठाणही व्याज 100 रुपयाला दर महिन्याला 10 रुपये असते. या तरुणाने लॉटरीच्या तिकिटांसाठी काही महिने पठाणी कर्ज घेतले. काही महिन्यातच ही रक्कम 18,000 झाली. सावकाराचे गुंड कारखान्याच्या दारात उभे राहिले आणि कर्जफेडीच्या बाबतीत त्या तरुणाला धमकावू लागले व पगाराच्या दिवशी तर सर्व पगारच हिसकावून घेऊ लागले. त्या गुंडांच्या भीतीने तो 2 महिने नोकरीवर गेलाच नाही. दीर्घकाळ गैरहजर राहिल्यामुळे याला नोकरीतून मुक्त करण्यात आले. गुंड फक्त व्याज वसूल करायचा, त्यामुळे 18,000 रुपये तसेच राहिले. वसुलीसाठी गुंड घराकडे येऊ लागले. त्यांना कंटाळून एका नातेवाईकाने 18,000 रुपये देऊन कर्ज फेडले. पण या तरुणाची नोकरी गमावलीच. आता तो बेकार असून नातेवाईकांच्या कृपेने 4 घास खात आहे व भयान जीवन जगत आहे. म्हणून श्रम न करता मिळणाऱ्या लॉटरीच्या पैशाचा मोहात पडायचे की नाही हे तुम्हीच ठरवले पाहिजे. म्हणून श्रम न करता मिळणाऱ्या लॉटरीच्या पैशाच्या मोहात पडायचे की नाही हे तुम्ही ठरवले पाहिजे. आणि मी श्रम करूनच माझे पोट भरीन अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. खरे भांडवल. या जगात श्रम केल्याशिवाय काहीही मिळत नाही. तुमच्या समोर स्वादिष्ट पक्वान्नांनी भरलेले भोजनाचे ताट आहे. त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ते पदार्थ तोंडापर्यंत नेण्याचे श्रम तुम्हालाच करावे लागतात. शिवाय तुम्ही जर भोजनापूर्वी भरपूर श्रम केले नसतील तर त्या स्वादिष्ट भोजनाची गोडी तुम्हाला समजणारच नाही. श्रम न करता भोजन केल्यास उलटे अपचनच होते. या जगात श्रमाला पर्याय नाही. पण नेमकी हीच गोष्ट आळशी माणसाला समजत नाही. बँकेत साठलेले द्रव्य हे तुमचे भांडवल नव्हे. तुमचे खरे भांडवल तुमचे श्रमच असते. श्रम न करणारा माणूस नाही. या पृथ्वीवर माणूसच फक्त श्रम करतो असे नाही. सर्व पशु पक्ष्यांना अन्न मिळवण्यासाठी श्रम करावेच लागतात. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. म्हणजे गुहेत झोपलेल्या सिंहाच्या तोंडात प्राणी किंवा हरिण आपोआप प्रवेश करीत नाही. सिंह जर गुहेत झोपून राहील तर त्याला उपाशी राहावे लागेल. या निसर्गात मुंगीने श्रमाचे जणू वृत्तच घेतलेले असते. मुंगी धान्याचा एक एक दाणा ओढत नेऊन बिळात नेऊन साठवते व तांदळाचा दाणा खाली पडला तरी पुन्हा उठून ती दाणा ओढत नेते. या प्राणी जगताकडे पाहिले म्हणजे जो आळशी माणूस श्रम न करता बसून राहतो तो माणूसच नाही असे म्हणावे लागेल. जो श्रम करतो त्याला संतोष व शांती प्राप्त होते. जो माणूस श्रम करायला घाबरतो किंवा त्याला महत्व देत नाही तो पशुपक्ष्यांपेक्षाही नीच असतो. श्रम न करणारा आळशी माणूस या पृथ्वीला भारभूत झालेला असतो. आळशी मनुष्याला सुखाची प्राप्ती कधीच होत नाही व यशही त्याच्यापासून लांब जाते. आळसामुळे माणूस गंजतो. ख्रिस्ती धर्मात सुधारणा करणारा साल्व्हेशन आर्मी किंवा मुक्त फौज हा एक पंथ आहे. या पंथात सामील झालेल्या एका माणसाने सांगितले होते, मी वयाच्या 5व्या वर्षापासून भीकच मागत होतो. आजवरच्या आयुष्यात प्रामाणिक श्रम करून मी एक पैसाही मिळवलेला नाही.
मला कोणतेही काम करता येत नाही. मुक्ती फौजेत सामील झाल्यावर त्याला लहान बाळांना सांभाळायचे काम दिले. जर्मनीत तयार झालेल्या एका लोखंडी उपकरणावर लिहिले होते, माझा उपयोग करा नाहीतर मी गंजेन. लोखंड न वापरता तसेच ठेवल्यास ते गंजते. जो माणूस श्रम न करता दिवस आळसात काढेल तोही गंजून जाईल. आळशीपणासाठी शिक्षा. पूर्वी इंग्लंडमध्ये काम न करणाऱ्या माणसाला शिक्षा असे. काम न करण्याचा पहिला अपराध त्याने केला तर तो फक्त लिहून ठेवत. असाच दुसरा अपराध केल्यास त्याच्या हातावर डाग दिला जात असे. तिसऱ्या अपराधासाठी त्याला फटके मारत, चौथ्या अपराधासाठी कैदीची शिक्षा करीत व पाचव्या अपराधासाठी त्याला मृत्यूदंड दिला जात. न वापरल्यास नाशच. जो माणूस आळशीपणा करून कसलेच काम करीत नाही तो निसर्गाचा नियम मोडत असतो. कारण कार्य करीत राहणे हा निसर्गाचा नियम आहे. जो अवयव वापरला जात नाही तो निकामी होतो. बुद्धी वापरणे बंद केल्यास बुद्धीचा नाश होतो. तो कोणाला ओळखत नाही व लवकरच त्याचा मृत्यू होतो. श्रमाची निसर्गदत्त देणगी. ज्या गोष्टींचा तुम्ही चांगला उपयोग करता तेवढीच गोष्ट निसर्ग तुम्हाला देतो. काही साधू हिमालयात एक हात सतत उभा ठेवण्याचे व्रत करतात. उभा ठेवलेला तो हात काही महिन्यात वाळून लाकडासारखा होतो व नंतर त्याचा काहीच उपयोग करता येत नाही. निसर्गाने तुम्हाला श्रम करण्याची देणगी दिली आहे. आळशी मनुष्य ही देणगीच नाकारतो. पुराणात सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहेत. नंदनवनातील कल्पवृक्ष सर्व इच्छा पुरवतात. चिंतामणी हे रत्न सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे. पण खरे सांगायचे तर तुमची जादूची छडी, तुमची कामधेनू, तुमचा कल्पवृक्ष, तुमचे चिंतामणी रत्न तुमच्या जवळच आहे. त्याचे नाव आहे श्रम. आळशीपणा सोडून परिश्रम व मेहनत करा, म्हणजे तुम्हाला हवी असलेली जगातील वाटेल ती वस्तू मिळेल.